वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबाला कुणाचा राजकीय वरदहस्त आहे याची चर्चा सध्या सुरू आहे। अशातच खेडकर कुटुंबियांचे भाजप नेत्या पंकजा मुंडे ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। यांच्यासोबत संबंध असल्याचं समोर आलं। पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला मनोरमा खेडकर यांनी 12 लाख रुपयांची देणगी दिल्याचं स्पष्ट झालं। 3 ऑक्टोबर 2023 ला चेकद्वारे ही देणगी देण्यात आली। त्याचबरोबर पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी पूजाचे वडील दिलीप खेडकर यांनी पाथर्डीमधील मोहटा देवीला चांदीचा मुकुट अर्पण केला होता। तसंच दिलीप खेडकर यांचे भाऊ माणिक खेडकर हे 5 वर्ष भाजपचे पाथर्डी तालुका अध्यक्ष राहिले आहेत। दरम्यान या प्रकरणावर आमदार पंकजा मुंडे आपली बदनामी केली जात असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान पूजा खेडकर यांनी IAS साठी विकलांग असल्याचं प्रमाणपत्र सादर केल्याचं समोर आलं। पण पुण्यातल्या काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयात MBBS साठी प्रवेश घेताना त्यांनी सादर केलेलं फिटनेस सर्टिफिकेट सापडलं। त्यात आता पूर्णपणे फिट असल्याचा उल्लेख आहे। त्यांचे वडील दिलीप खेडकर हे त्यावेळी क्लास 1 अधिकारी होते। तरीही पूजा खेडकर यांनी OBC कोट्यातून प्रवेश घेताना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सादर केलं होतं। OBC कोट्यातून त्यांनी 9 वेळा UPSC ची परीक्षाही दिली होती। वैद्यकीय शिक्षण घेताना त्यांचं नाव पूजा दिलीपराव खेडकर असं होतं। त्यानंतर त्यांनी नाव बदलून पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं केलं। फिटनेस सर्टिफिकेट आहे, तर याच्यामध्ये क्लिअर लिहिलं आहे ॲब्सेन्स ऑफ एनी anticipating and or progressive systematic diseases, disorder or condition, absence of any disability of upper limbs, absence of any major visual ऑडिटरी डिसॅबिलिटी, हे महत्त्वाचं आहे। ॲब्सेन्स ऑफ एनी मेजर व्हिज्युअल म्हणजे दृश्यमानतेला डोळ्यांना कोणता या ठिकाणी आजार नाही असंच म्हणावं लागेल, बरोबर आहे। आणि त्यानंतर ॲब्सेन्स ऑफ सायकोक्स न्यूरोक्स मेंटल रिटॅड्रिएशन, त्यानंतर ॲबिलिटी टू मेंटेन इरेक्ट पोस्चर, मेडिकल टर्म आहेत, माझ्यापेक्षा सर अधिक सांगू शकाल तर तुम्ही। याचा अर्थ त्या पूर्णतः फिट होत्या, बरोबर। पण दाखवूयात प्रेक्षकांना। तर ही जन्मतारीख आहे या ठिकाणी 16/1/1990 आणि या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचं जे लिव्हिंग सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती नाव दिसतंय खेडकर पूजा दिलीपराव। या ठिकाणी हे नाव आहे जे नंतर आपण बदललेलं पाहतो आहोत, बरोबर सर। तिथे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी पिंपरी चिंचवडचं त्यांचं कनेक्शनही समोर आलं। पूजा यांनी PCMCच्या YCM रुग्णालयातून देखील अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेतल्याचं समोर आलं। डाव्या गुडघा 60% कायमस्वरूपी अधू असल्याचं या प्रमाणपत्रात नमूद करण्यात आलं। 24 ऑगस्ट 2022 रोजी हे प्रमाणपत्र YCM रुग्णालयानं पूजा खेडकरांना दिलं होतं। याआधी पूजा खेडकर यांना दृष्टीदोष असल्याचा दावा समोर आला होता आणि त्यात आता डाव्या गुडघ्याच्या अपंगत्वाचं प्रमाणपत्रही समोर आलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।